काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेणू वेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेणू वेचे चित्ती, तैसे मध्ये ते सांभाळीत जेव, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपार्धानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी वैसव पाऊले श्री गुरूंची, श्री गुरु सारिका असता पाठीराका, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कंता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येण समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं, सोनोपंत तथा कुणी गुणीजन आवडीने मामा असे बोलती, नामई शंकर शंकर सदा समकरा, निसंग जो सन्मती, पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा, हिरा खरा शोभतो, ऐशा संतवरा सदा शुभ करा, दांडे करा वंदितो निवृत्ती निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवंताच्या सेवेकरिता
निवडलेला अभंग ज्या साधू संतांनी आतापर्यंत या समग्र समाजावरती उपकार केले, इंद्रायणी भीमेच्या तीरावर उठलेलं भक्तीचं वादळ आणि त्या वादळातून निर्माण झालेल्या आध्यात्मिकतेच्या वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ, कनकाई पुत्र बोल्लोबानंद, जगमान्य संत, संत मान्य संत आणि देवमान्य संत, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संतांचे आपल्या जीवनावरती किती उपकार आहे, त्या उपकाराची जाणीव करून देणारा अभंग. विठ्ठल मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर काही घटकांचे उपकार या मानवी जीवनावरती असतात, परंतु मानवी जीवनावरती असलेल्या काही घटकांच्या उपकाराची जाणीव मात्र आम्हाला नसते. ती जाणीव करून देण्याचं समाजात काम ज्या ज्या संतांनी केलं, त्यामध्ये अग्रगामी ज्या संतांचं नाव येतं ते जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. महाराज म्हणतात की आमच्यावरती साधू संतांचे किती उपकार आहेत हे मी काय सांगू. आपण काय हा शब्द कधी वापरतो? ज्यावेळेस आपल्याकडे बोलण्याची एखाद्या क्षणाला मर्यादा संपून जाते त्यावेळेस माणसं काय शब्द वापरतात. काय सांगू आता? संतांचे उपकार. मी संतांचे उपकार काय सांगू? एवढे माझ्यावरती संतांचे उपकार आहे. कोणते उपकार आहे? मज निरंतर जागविती. साधू संतांनी मला जाग केलं, हे संतांचे माझ्यावरती असलेले उपकार आहे. महाराज पुढे म्हणतात एवढे एकच नाही, आणखीन साधू संतांनी सहज जरी बोलले तरी आमच्या जीवनातलं परिवर्तन घडतं. सहज बोलले तरी परिवर्तन घडतं. आणि मग शेवटला सांगतात, एखाद्या गायीनं जसं वासराला सांभाळावं तसं साधू संत आम्हाला सांभाळतात. मग काऊ महाराज, जर साधू संतांचे एवढे उपकार आहेत तर तुम्ही त्यांना उपकारातून उतराई होण्यासाठी काही प्रयत्न केला का? महाराज म्हटले, अरे आम्ही उपकारातून उतराई होण्यासाठी सगळे जरी प्रयत्न केले, सगळे शब्दाचा अर्थ आम्ही आमचा जीव जरी त्यांच्या पायात खाली ठेवला तरी त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. एवढे त्यांचे आमच्यावरती उपकार. विठ्ठल अभंगाचा बराचसा मतितार्थ आपल्या भाषेत अभंगाचा गाभा तुमच्या लक्षात आला, बरोबर का खोटे? काय वाटतं तुम्हाला? खरं एवढ्या वरती मी घरी गेलं तर चालेल का? नाही, काहीतरी हा पण म्हणत जायचं होतं, चांगलं वाटतं. जाऊ का? नको. पण ऐका, एक तासभरामध्ये आपल्याला बराचसा अभंगाचा हवामानाचा अंदाज बघायचा आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेला आपला नाशिक जिल्हा, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या रक्तानं लाल झालेली माती, त्याच ठिकाणी असलेले आपल्या सर्वांवरती ज्यांची कृपा आहे ते समर्थ सद्गुरु गजानन महाराज यांच्या पवित्र मंदिराच्या प्रांगणातला असलेला हा परिसर. आणि 9 वर्षापासून आपण सर्वजण गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्ताने, त्या प्राकट्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करतो. हे 9वं वर्ष, म्हणजे 3 वर्षानं जर का विचार केला तर आपला सप्ताह तपपूर्तीकडे वाट करतोय. आणि तपपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या 9 वर्षापासून असलेल्या या सप्ताहामध्ये प्रत्येक वर्षी गजानन महाराजांची महिमा सांगणारे अनेक वक्ते, अनेक कीर्तनकार, अनेक चिंतक आपण या ठिकाणी बोलवतो. त्याच निमित्ताने असलेल्या या सप्ताहामध्ये आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, हरिभक्त परायण परम आदरणीय शांताराम बाबा बोडके बाबांचा संपर्क झाला. बाबांच्या संपर्कातून आणि आमच्या कैलास भाऊंच्या संपर्कातून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली. सेवेकरता येण्याचा योग आला. तुमच्या सर्वांचे टवटवीत प्रफुल्लित चेहरे गजानन महाराजांच्या चैतन्याच्या गोष्टी इथं सांगून जातात. विठ्ठल मंडप फुले याला महत्व नाही, कीर्तनाला बसलेले प्रफुल्लित याला नाही. तर काही ठिकाणी मंडप फुल असतो आणि पाठीमागे बसलेले जरा जास्त फुल असतात. एकाल शिवजयंती जेवढे मनापासून नाचले त्यांच्या लक्षात येईल. हा वा होळी काढली नाही बरं का. असो, भाव असा आहे, चालत असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजच्या मला वाटतं 5व्या दिवसाची सेवा बाबांची आज्ञा झाली. राहून तुला करावी लागेल. या ठिकाणी बाबांच्या आज्ञेने येण्याचा योग आला. कीर्तनाकरता संपूर्ण गायक वृंदांमध्ये सगळे दर्जेदार माणसं आज म्हणजे टाव पाडून मी तर टाका टाकलेला आहे असं वाटतंय. तुमच्यावरच प्रेम. ही सगळी मंडळी या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातकीर्त गायक असणारे, आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण
आमचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण रोहिदासजी महाराज मते असतील, त्याच पद्धतीने हरिभक्तपरायण आमचे प्रभाकर बाबा मुसळे यांचं नाव आधी घ्यायचं नाही ते बघितलं, प्रभाकर बाबा असतील, वजन टाकलं. त्याच पद्धतीने हरिभक्तपरायण आमचे सुदाम भाऊ असतील, आमचे सोपान महाराज असतील, भरत महाराज असतील. भरत महाराज मागच्या वेळेस बाबांची भेट झाली, आता पण वारकरी व्यक्तिमत्व आज हे सगळी कीर्तनाला उपस्थित आहे. त्यांच्या सोबत असलेले आमच्या सर्व महाराज मंडळींवरती प्रेम करणारे आमचे समाधान भाऊ असतील आणि त्याच पद्धतीने माझे अतिशय बालपणीचे मित्र हरिभक्तपरायण या परिसराचं भूषण युवा कीर्तनकार शब्द पांडित्य ज्यांच्याकडे आम्ही खूप बघतो असे दीपकजी महाराज कोळके तेही असतील. नाही बैठकीत बसलो लगेच गप्पा मारताना खूप शब्द पांडित अशी सगळी मंडळी आणि ज्यांचं मार्गदर्शन आहे ते बाबाही आज या ठिकाणी कीर्तन करता उपस्थिती. परिचित अपरिचित आणि अतिपरिचित सर्वांच्या चरणारविंदी मी नतमस्तक होतो. या बाजूला उपस्थित असलेली मंडळी सगळी परिचित आमचे संजू भाऊ असतील, त्याच पद्धतीने नामदेव बाबा असतील, इतरही मंडळी असतील, आमचे रामदास बाबा असतील, या सगळ्यांना पिंपळगाववरून आलेले गिरी बाबा, परिसरातलं सगळं असलेलं भक्ती मंडळ वळवले बाबा असतील, पेटी वाजवणारे आमचे पालवे बाबा असतील आणि सगळ्यात महत्वाचं एक नाव काय सर्वांना व्यवस्थित घेऊन ताला सुरुवात स्वरबद्ध करणारे आमचे अविनाश महाराज असतील. या सगळ्या मंडळींकरता आता एक दर्जा ही सगळी मंडळी यांना घेऊन कीर्तन करायचं म्हणजे आता बाबा पण समोर बसलेले ही इथं उभे, थोडस कीर्तनकारावरती दडपण आलं. खरं सांगतो एरवी ही माणसं इथं नसती ना भाऊ, हे कीर्तन मी यांच्या समोर दडपून गेला असतं तरी याला कळालं नसतं. परंतु काळजी करू नका, मी जेवढं पाठ केलं तेवढं तुम्हाला ऐकायचं. जेवढं मला सांगता येईल तेवढा एक तासाभरात आपण कीर्तन करण्याचा प्रयत्न करू. मी सुरुवातीलाच सांगतो 10 वाजेपर्यंत सगळ्यांना गोदाड्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची जबाबदारी माझी. 10 पर्यंत फक्त माझी एकच इच्छा आहे, तुम्ही कीर्तनाला टवटवीत चेहऱ्याने बसायचं आणि जेव्हा जेव्हा कीर्तनकार सांगेल त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्यायचं. विठ्ठल जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आदी करून सकल संत मांदियाळ्यांनी या जगाला उपकाराची भाषा शिकवली. गड्यांनो लक्ष देऊन ऐका, जगामध्ये 2 पद्धतीचे माणसं असतात. एखादा माणूस आपल्यावरती उपकार करतो, त्या उपकाराची आपण जाणीव ठेवतो, याला म्हणतात कृतज्ञ. आणि एखादा माणूस आमच्यावरती उपकार करतो, आम्ही त्या उपकाराची जाणीव ठेवत नाही, याला म्हणतात कृतज्ञ. समाजामध्ये कृतज्ञ माणसं आपल्याला अलीकडे कमी बघायला मिळतात, पण कृतज्ञ माणसं मात्र जास्त बघायला मिळतात. सोपं बोलू, ज्या माणसानं तुम्ही पोहायला शिकवलं तेच माणसं काही दिवसांनी तुम्हाला बुडवायचा प्रयत्न करतात, त्याला म्हणतात कृतज्ञ. बरोबर का? आता याच्यातले जे हसले ना यांना 100% बुडवलं म्हणून यांच्या लक्षात आलंय काय विद्य आपल्यावरती. कृतज्ञ म्हणजे कोण आणि कृतज्ञ म्हणजे कोण? एखाद्या व्यक्तीने आमच्यावरती उपकार केले, त्या उपकाराची आम्ही जाणीव ठेवली, त्याच्या उपकाराला जागलो, तर त्या ठिकाणी आमच्या ठिकाणी कृतज्ञतेची भावना झाली. पण एखाद्या माणसाने आमच्यावरती पावलोपावली उपकार केले आणि आम्ही त्याची जाणीव ठेवली नाही, तर ती कृतज्ञतेची भावना झाली. साधू संतांच्या ठिकाणी आम्ही जेव्हा जेव्हा बघितलं तेव्हा तेव्हा कृतज्ञतापणा दिसला, पण कृतज्ञतापणा दिसला नाही. संतांना किती त्रास दिला, या समाजाने साधू संतांना पावलोपावली त्रास दिला. आम्ही ज्ञानोबरायांपासून तुकोबरायांपर्यंत, निळोबराय असतील, नागदेव महाराज सगळे संत बघितले, तर सगळ्या संतांना त्रास दिला. तुकाराम महाराज एक ठिकाणी म्हणतात, अरे माझ्या गावात माझे लोक माझ्या गोपला पाटील गावीचे लोक, गोपला पाटील गावीचे लोक, आता माझं पीक कोण घाले, कोण घाले, आता माझं पीक कोण घाले. गोड प्रमाण दिलं. कोपले हे पाटील महाराज म्हणतात, माझ्या गावचे लोक माझ्यावरती कोपले. ही परिस्थिती तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात सांगितली. गुरुवर्य राऊत बाबांचं चरित्र राऊत बाबांकडनं तुकाराम महाराज चरित्र ऐकत असताना बाबांनी सांगितलं,
जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं चरित्र जर का जाणून घ्यायचं असेल तर 3 अंगाने कळतं. एक, तुकाराम महाराजांचं साधू संतांनी केलेलं वर्णन त्या अंगाने जाणून घ्यायचं. 2, संत कवी महिपती महाराज यांनी केलेलं चरित्र त्या अंगाने जाणून घ्यायचं. आणि 3, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी स्वतःच लिहिलेलं आत्मचरित्र, याच्यातून तुकाराम महाराजांचं चरित्र आपल्याला कळतं. तुकाराम महाराज सांगतात, माझ्या गावचे लोक माझ्यावरती कोपले, पण बाबा माझा पुढचा प्रश्न आहे, तुकाराम महाराजांवरती त्यांच्या गावचे लोक कोपले म्हणजे तुकाराम महाराजांनी अभंग लिहायचे बंद केले का? उपकार करणं बंद केलं का? अजिबात नाही. साधू संत त्यांच्या ठिकाणचा गुणधर्म कधीच सोडत नाही. मी सांगू, एखाद्या पदार्थाला तुम्ही आकार दिला तर तो पदार्थ जसा त्याचा गुणधर्म सोडत नाही, तसं संत समाजात राहिले काय, संत एकांतात राहिले काय, संत लोकांतात राहिले काय, संत त्यांचा चांगुलपणा कधीच सोडत नाही. दया करणे जे भूत्रासी, दया करणे जे भूत्रासी, तेची दासाणी दासी, जासिया पंगिता नाये, जासिया पंगिता नाये, जासी जरी जोर गई, सीता रंगले अतिशय समर्पक प्रमाण दिलं. ज्या व्यक्तीला समाज स्वीकारत नाही त्या व्यक्तीला सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम फक्त संतांनी केलं. एक बोलू, या प्रमाणातला एक भाव सांगतो आणि पुढे चालतो. समाजामध्ये 2 पद्धतीचे लोक आहे, एक आस्तिक वर्ग आहे आणि एक नास्तिक वर्ग आहे. आस्तिक वर्ग कुठं बघायला मिळतो, नास्तिक वर्ग कुठं बघायला मिळतो? पाथर्डी फाट्यावरती आस्तिक आणि आंबटच्या पुढं लिंक रोडला. तसं काही नाही. तुम्ही इथेही आस्तिक आहे का इथेही नास्तिक आहे? जे माणसं देवाला मानतात त्यांना आस्तिक म्हणतात, जे माणसं मानत नाही त्यांना नास्तिक म्हणतात. आणि दिवाळीच्या दिवशी घरासमोर काढतो त्याला स्वस्तिक म्हणतात. याचा काही संबंध नाही, पण निवळ योगायोग आलाय. आस्तिक आहे, समाजामध्ये नास्तिक आहे. 2 पद्धतीचे माणसं आहेत. जे माणसं नास्तिक आहे त्यांना तुकाराम महाराजांनी दिलेलं अतिशय समर्पक प्रमाणे. नास्तिक म्हणजे काय? ते देवाला मानत नाही. ते म्हणतात देव नावाची गोष्ट आम्हाला मान्य नाही, देव नावाची व्यक्ती आम्हाला मान्य नाही, देवाची मूर्ती मान्य नाही, आम्ही देवाला मानत नाही, आम्हाला देव मान्य नाही. त्या व्यक्तींना ज्यांना देव मूर्तीत मान्य नाही, ज्या लोकांना देव मंदिरात मान्य नाही, त्यांना तुकाराम महाराजांनी या प्रमाणाच्या आधाराने सांगितलं, तुम्ही मूर्तीत देव बघू नका, तुम्ही मंदिरात देव बघू नका, मग देव कुठं बघा? जितका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळख हवा आणि देव तेथेची जाणवा. समाजामध्ये रंजलेल्या गांजलेल्या माणसांना आपलं म्हणणारे जे माणसं जे त्यांची सेवा करतात, तू त्यांची सेवा कर, देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. उत्तर तुकाराम महाराजांचं. इथून 1350 किलोमीटर अंतरावरती गडचिरोली नावाचा जिल्हा आहे. तिथं भामरागड नावाचा परिसर आहे आणि त्या भामरागड नावाच्या परिसरामध्ये डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, बाबा आमटेंचे सुपुत्र प्रकाश बाबा आमटे, विकास बाबा आमटे यांनी हेमल कसा नावाचा एक प्रकल्प तिथं तयार केला. तो हेमल कसा कसा आहे हे ज्याला जाणायचं त्याने तिथं जावं लागतं. लक्षात घ्या बरं का, तो तेव्हा कळतो हेमल कसा कसा आहे, तिथे गेल्यावर कळतं. असो, तिथं गेल्याच्या नंतर बघितलं, आदिवासी समाजाचे काही माणसं जे भूक लागल्याच्या नंतर तिथं जवळ पडलेल्या मुंग्या गोळा करायचे, त्या दळायचे, त्या कुटायचे, त्याच्यात बऱ्याचसा प्रकार करायचे. आता चटणी सांगत नाही तर काही बनवून बघतील आणि ते रेसिपी करायचे, ती चटणी खायची. अंगावरती कपडा नव्हता म्हणून काहीतरी पालं मुळं लावायचे. एखाद्या पोराला जर का सर्पदंश झाला तर वाचवायला पर्याय नव्हता. एखाद्या डॉक्टरकडे न्यायचं जर का म्हणलं तर 100-125 किलोमीटर त्या माणसाला झुळी करून न्यायचे. अशा लोकांमध्ये जाऊन या लोकांनी क्रांती पेटवली, त्या लोकांना सेवा शिकवली, त्या लोकांना जगणं काय असतं शिकवलं, जगण्याचा मार्ग शिकवला आणि सर्वात महत्वाची गोष्ट माणुसकी धर्म शिकवला. मला वाटतं नास्तिक माणसाने तिथं देऊ शकला पाहिजे. विठ्ठल तुकाराम महाराज एक ठिकाणी म्हणतात, अरे तीर्थात काय किती गोड देवर कैलास
पाणी आणि देव रोकडा सज्जनी. माणसाला ज्याला शोधायचंय ना त्याने देवात माणसात माणूस शोधला पाहिजे असं त्याचं प्रमाण आहे. विठ्ठल विठ्ठल माझा भाव इकडनं मी जिथून वळालो होतो. महाराज म्हणतात की तुम्हाला जर आयुष्यभर तुकाराम महाराज म्हणता आम्ही समाजावरती काय केला असेल तो उपकार आणि तुम्ही काय करा उपकार. माणसाने केलेल्या उपकाराची जाणीव आपल्यावरती एखाद्या माणसानं उपकार केले तर लक्षात ठेवायची. तुम्ही कीर्तनाला बसलेले सुज्ञ माणसं आहे, तुम्ही ऐकताय म्हणून सांगतो. दोन गोष्टी माणसाने जीवनात कधीच विसरायच्या नाही. एक, आपल्यावरती ज्या माणसाने उपकार केले त्याला विसरायचं नाही. आणि दोन, ज्या भगवान परमात्म्यामुळे हा देह मिळाला त्याला विसरायचं. या दोन जेणे हा जीव दिला दान, वयाच्या करीन चिंतन, जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. जेणे हा जीव दिला दान, वयाच्या करीन चिंतन, जीवन महाराज म्हणतात ज्याने आपल्याला जीवन दिलं त्या देवाला विसरू नका, त्याचे आपल्यावरती उपकार आहे. आणि दोन, तुम्ही समाजात एका माणसावरती उपकार केले तर ते उपकार तुम्ही केले ते विसरून जा. आपल्यावरती ज्याने उपकार केले ते उपकार मात्र विसरू नका. लक्ष देऊन ऐकताय. अपकार करणारे माणसं खूप आहे. याच्यावरती 2-3 महात्म्यांनी खूप गोड गोड दृष्टांत सांगितले, पण मी जास्त न लांबवता एक छोटासा सांगतो. याच्यावरती चंद्रशेखर महाराज गुरुवर्य खूप गोड एक दृष्टांत देतात. महाभारतात आलेला प्रसंग आहे, पण तो सांगून वेळ घेत नाही. आम्हाला एक दुसरा सांगतो. आमच्या पाठामध्ये जे बाबांनी शिकवलं, उल्हास बाबांनी एक दृष्टांत सांगितला होता याच्यावरती. माणसाने लक्ष देऊन ऐका. एखाद्या व्यक्तीनं तुमच्यावरती उपकार केले आणि त्या उपकाराची जाणीव तुम्ही ठेवली नाही तर समाजामध्ये कृतज्ञ माणसाला काहीच किंमत नाही याच्यावरती बोलतोय. काय झालं, एक माणूस रस्त्याने निघाला होता आणि काका तो एका स्मशानभूमी जवळ गेला. गुरुजी, स्मशानभूमी जवळ गेल्याच्या नंतर त्याने स्मशानभूमीच्या जवळ एका बाईला बघितलं. त्या बाईचं वर्णन इतकं सुंदर की तुम्ही बॅटरी लावून जरी या परिसरात बघितली तरी ती सापडणार नाही. तिचे केस विस्कटलेले, अंगावरचे नख वाढलेले, अंगावरती असलेलं तिचं लुगडं तेही चांगलं नव्हतं. ती दिसायला आपण आपल्या भाषेमध्ये जिला हाडळ म्हणतो त्या स्वरूपाची ती होती. ती बसलेली होती. त्या व्यक्तीनं विचारलं, एवढ्या रात्रीची तू इथं का बसली? ती म्हणे, मी जेवण बनवते म्हणून इथं बसते. त्याने सांगितलं, तू जेवण बनवते, तुझी रेसिपी मला ऐकायची, तू काय बनवते? म्हणे, हे बघ इथं चूल मांडली. त्याने बघितलं गुरुजी तर समोर 3 दगडाची चूल मांडलेली होती. त्याने बघितलं नीट, अरे चूल मांडली पण चुलीवरती भांड, मी खूप भांडे बघितले पण पहिल्यांदा असं भांड बघितलं. आता तुमच्याकडे घरात कोणते कोणते भांडे? मी घेऊन नाही जाणार मोटरसायकलवरती आलेलो, तर सांगितलं तरी चालेल. बरेचसे असतात ना घरामध्ये आपल्या, एक बरेचसे भांडे असतात. तसं तिच्याकडे एक भांड आणि घरात एक भांड असतं, त्याला बघून माहितीये तुम्हाला, बघून आहे तसं तिच्याकडे बघून नव्हतं. पण मला खरं सांगा, महिला वर्ग त्याला बघून म्हणतात का? नाही रॉंग. त्याला वास्तविकता मूळ शब्द खरा आहे बहुगुण. बहुगुण. त्याला मूळ शब्द बहुगुण आहे. का बरं? त्याच्यामध्ये गुण खूप आहे म्हणून बहुगुण. त्याला तुम्ही जर का म्हटले कीर्तन करतो तो फेटाय बांधायला तयार. त्याला तुम्ही म्हटले अरे आज गायक नाही तर तो गायन करायला तयार आहे. तुम्ही त्याला म्हटले आज पक्वाद आजारी तो पक्वाद वाजवायला तयार आहे. आणि कोणी नसलं तर तो विना घ्यायला सुद्धा तयार आहे. तो बहुगुण विठ्ठल. बहुगुण का बरं म्हणतात? त्याच्या पाठीमागे एक छोटंसं कारण आहे. बहु कारण असं आहे, विशेष असं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चाही करू शकता, भातही करू शकता, भाजीही करू शकता, पाणीही गरम करू शकता. सगळे कार्य आपण त्याच्यात करतो. त्याच्यामध्ये एक नाही अनेक गुण आहे म्हणून त्याला म्हणतात बहुगुण. पण आमचे लोक एवढे कलाकार आहे, बहुगुण करता करता त्यांनी कधी बघून केलं त्यांचं त्यांना कळालं. बहुगुणचं बघून झालंय, तो अपभ्रंश आहे. जसा मूळ शब्द उपास नाहीये, मूळ शब्द उपवास आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. याचा अर्थ उपवास. त्या उपवासला जसं आम्ही केलं उपास आणि फलाहारला जसं आम्ही केलं फराळ, तसं आम्ही बहुगुणचं काय केलं बघून. त्या बाईकडे त्यानं बघितलं तर त्याला बघून काही तिथं दिसलं नाही. त्याने सांगितलं, मी खूप बघुने बघितले, सगळ्या तालुक्यातले बघुने बघितले, पण तुझं बघून वेगळं कडे. एक काय म्हणे? ती म्हणे, बघून नाही, साधं सुद्धा नाही म्हणे. काल परवा ज्या माणसाला इथं जाळलं त्याची कवटी म्हणे. काय म्हणे? त्याची कवटी म्हणे. त्या कवटीत तू
स्वयंपाक करणार म्हणे हो आयटीत करणार पण कवटीतच करणार मी कवटीत स्वयंपाक करणार ठीक आहे कर म्हणे हरकत नाही पण स्वयंपाकासाठी तू काय वापरलंय मला पदार्थ कळतील का म्हणे मी एका डुकराचं मांस शिजवते डुकराचं मांस कशाच्या कवटीत माणसाच्या कवटीत अरे पण मग मांस शिजवायला काहीतरी पाणी लागतं त्याच्यात मला पाणी दिसत नाही म्हणे नीट बघा त्याच्यामध्ये रक्त आहे रक्त त्या रक्तात मी ते मांस शिजवते एक महिला जी दिसायला सुंदर नाही जिच्याकडे बघूही वाटत नाही हडळ स्वरूपाची महिला स्मशानभूमीच्या जवळ रात्री 12 वाजता एका मानवाच्या कवटीमध्ये एका डुकराचं मांस रक्तामध्ये शिजवते त्याने विचारलं जाळ कशाचा घातलाय तर आत्ता सकाळी ज्या माणसाला पेटवलं त्याचा निखारा जो होता आहार जो होता तो मी त्याच्या खाली टाकलाय त्याच्यावरती ती म्हणे मी हे सगळं करते त्याने नीट आता जवळ जाऊन बघितलं तर इस्तू म्हणून तिने माणूस पेटलेला होता त्याचा आहार टाकलेला आहे कशात करायचं तर एका मानवाची खोपडी आहे कशामध्ये शिजवायचं तर पाणी म्हणून रक्त आहे आणि कशाचं मांस शिजवायचं तर एका डुकराचं मांस शिजवते पण तिने सगळं करत असताना त्या खोपडीवरती आपली चप्पल उलटी ठेवली होती झाकण म्हणून त्याने विचारलं तू हे सगळं करते मग ह्या मांसावरती झाकण का बरं ठेवलं त्याचं उत्तर दे त्यावेळेस तिने उत्तर दिलं माझ्या अन्नाला कुणाची नजर लागू नये म्हणून आता एवढ्या सात्विक पदार्थाला राजभोग थालीला कुणाची नजर लागेल कुणाची नजर लागेल सांगा ना तुम्ही कुणाची आपली अहो आपण बघू शकत नाही त्याने प्रश्न विचारला मानवाच्या कवटीते एका रक्ताते डुकराचं मांस शिजवते खाली मानवाचे एका जळालेल्या माणसाचा आहार टाकलेला आहे अशा अन्नाला कुणाची नजर लागेल या अन्नावरती कुणाची नजर पडेल तिने सांगितलं समाजामध्ये असलेल्या कृतज्ञ माणसाची नजर पडू नये म्हणून याच्यावरती चप्पल ठेवली विठ्ठल मी आता काय बोललो तुमच्या लक्षात आलं का कृतज्ञ माणूस किती भयंकर आहे विचार करा तिने ज्या पदार्थ बनवले आणि ज्याच्यात बनवलं तो एकही पवित्र नव्हता ते सगळे अपवित्र होते पण अपवित्रालाही अपवित्र करण्याची ताकद फक्त कृतज्ञ माणसात आहे निदान जेवढे कृतज्ञ आहे त्यांनी तरी ऐकावं समाजामध्ये उपकार करता आले तर उपकार करा पण गड्या कुणावरती अपकार करू नका तुकाराम महाराज सांगतात ठिकाणी महाराजांचं प्रमाण पण आहे कृतज्ञ नास्ती दुष्कृता या समाजामध्ये कृतज्ञ माणूस हा कदापि नसावा माणसाने आयुष्यभर जगावं तर उपकार करून जगावं आणि मग तुकाराम महाराज म्हणतात आमच्यावरती काही संतांचे उपकार झाले एक छोटासा प्रश्न विचारतो आणि पुढे चालतो एक प्रश्न असा निर्माण होतो जगद्गुरु श्री तुकाराम महाराज स्वतः संत आहे तरी तुकाराम महाराज असं का म्हणता का काय सांगू आता संतांचे उपकार महाराज तुम्ही स्वतः संत आहे तुम्ही कसं काय म्हणता त्याचा अर्थ असा आहे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज जरी संत असले तरी तुकाराम महाराज त्या संतांचे उपकार मानतात कोणत्या संतांचे जे तुकाराम महाराजांच्या अगोदर झाले त्या संतांचे उपकार तुकाराम महाराज मानतात नामदेव महाराज असतील ज्ञानोबा महाराज असतील या संतांनी आमच्या करता भरपूर केलं त्याचेच उपकाराचे तुकाराम महाराज भाषा अभंगाच्या पहिल्या चरणात करतात काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू संतांचे उपकार काय सांगू
सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. तुकाराम महाराज म्हणतात त्या संतांचे माझ्यावरती एवढे उपकार आहे, त्यांनी मला जागवलं, संतांनी मला जागवलं. एक सांगू का भाऊ, साधू संत माणसाला जाग करतात आणि साधू संत माणसाला शिकवतात. साधू संत माणसाला काय करतात? जागवतात. साधू संत शिकवतात. त्यांनी माणसाच्या ठिकाणी विठ्ठल अज्ञानामध्ये झोपलेल्या समाजाला जाग करण्याचं आता स्मरण करा पंढरीनाथात. साधू संतांनी समाजाला जाग. आता जागा रे बाईनो जागा, हे आता जागा रे बाईनो जागा, 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 आता जागा रे बाईनो जागा. आता विषय असा आहे, ऐका. साधू संतांनी समाजाला जागवलं, सगळं केलं, शिकवलं. पण का हो तुकाराम महाराज, तुम्ही साधू संतांचे उपकार मानता, संतांचे एकट्याचे उपकार आहे का? अजिबात नाही. 7 घटकांचे या पृथ्वी तलावरती उपकार आहे. किती? 7. त्यातला शेवटचा घटक संत आहे, ती सोडून द्या. 6 घटकांचे उपकार आहे. तुम्ही त्यांचे उपकार मान्य केले तर तुम्ही संतांचे का मान्य करता? 6 घटक लक्षात घ्या. कीर्तन बऱ्यापैकी लक्षात घ्या. रविश्चंद्र घना वृक्षा नदी गावे सज्जन. एका श्लोकामध्ये छोटासा आपल्याला भाव सांगितलाय. त्या श्लोकातला एक पॉइंट जरी तुमच्या लक्षात आला तरी तुम्हाला बऱ्यापैकी कळेल आपल्यावरती कुणाचे उपकार आहे. सुभाषितकार असं सांगतात, रवी शब्दाचा अर्थ होतो पाथर्डी फाट्यावरचा ड्रायव्हर एखादा. रवी 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 कोण? रवी म्हणजे सूर्य. नाही ते काय नाही वाटतं घुसळण करणं, त्याला रवी म्हणतात. मराठीत एका शब्दाचे अनेक शब्द असतात, त्याचा अर्थ कालांतराने बदलत असतो. आता मराठी व्याकरणात दिसत नाही, अलीकडे येतो. भाव असा आहे, रवी म्हणजे सूर्य. सूर्याचे आमच्यावरती प्रखर उपकार आहे. पण तुकाराम महाराज त्याचे उपकार मानता का? मानत नाही. सूर्य काय करतो? सूर्य प्रकाश देतो. प्रकाश देणारा सूर्य, तुकाराम महाराज त्याचे उपकार मानत नाही. पुढे सांगितलं चंद्र, रवी चंद्र. चंद्र काय करतो? शीतलता देतो. आपण जे संध्याकाळी अन्न खातो ते संध्याकाळी अन्न ज्या टायमाला परिपक्व दशेला येतं ते चंद्रा काळात परिपक्व दशेला येतं. चंद्र ते उपकार करतो. आम्ही दिवसभर कष्ट करतो, दिवसभर दाबतो, कुठंतरी पाठ टेकवली पाहिजे, आराम केला पाहिजे. तो काळ कोणता आहे आपला? दुपारी 1 ते 4. झोपळू सोडून बोला बरं का, झोपळू माणसं नाही आपण. संध्याकाळी झोपतो. चंद्र रवी झाला, चंद्र झाला. घन या शब्दाचा अर्थ होतो हातोडीन घन. नाही विठ्ठल त्यांचा भोळेपण आहे. बाकी मला माहिती आहे प्रभू गोळ काय गोळ जाणे काय का. गण शब्दाचा अर्थ असा होतो पाऊस. जो पाऊस पडतो त्या पावसाचे ताई सगळ्या गोष्टी खूप उपकार आहे. इतके उपकार आहे. पाऊस पडतो आणि पाऊस पडला का मग आपण ती एक कविता म्हणतो. कोणती? ये रे पावसा. तेव्हाच येतो का? नाही. पाऊस येतो. आल्याच्या नंतर काय होतं? सगळे सुखाचे दिवस येतात. माणसांना ज्या ज्या गोष्टी, शेतीचे कामं असतील, इतर कामं असतील, सगळ्या गोष्टी होतात. पुढे सांगू पावसाचे किती उपकार आहे. या जगाच्या पाठीवरती
कुठल्याही पद्धतीचा भेदभाव न करता पडणारा कोण असतो तर त्याचं नाव पाऊस आहे. मराठवाड्यावरती जेवढं प्रेम करतो तेवढंच नाशिकवरती करतो. तो इथं जेवढं प्रेम करतो तेवढंच तो विदर्भावरती करतो. तो भेद करत नाही. महाराजांचं ते एका ठिकाणी असं प्रमाण आहे की पाऊस शेतही विचारत नाही आणि गाणंही विचारत नाही. नाही विचारित मेघ हगंदरी शीत, शीत, मेघ हगंदरी तीस सेकंदामध्ये तुम्हाला तेवढंच वाव मोठा आहे. नाही विचारित मेघ हागंदारी का शेत. पाऊस पडताना विचार करतो का चला गजानन नगर मधले सप्ताह चांगला करता इथं पडू आणि आंबडलिंग रोडला अजून त्या रस्त्याचे काम नीट नाही झाले तिकडे थोडं थांबू, असा विचार अजिबात नाही. तो सगळीकडे जसा पडतो तुम्ही त्याचेही उपकार मानत नाही. रवी चंद्र वृक्षा घणा. वृक्ष मध्ये आला काय झाड. झाडाचे किती उपकार आहे. एका ठिकाणी माऊली म्हणतात एक माणूस झाड तोडायला गेला, तोडलं 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 आणि तोडता तोडता बिचारा थकला, काय करायचं म्हणून त्याच झाडाखाली झोपला. पण झाडाने कधी हा विचार केला का हा मला तोडायला आला तर मग हा मला तोडायला आला तर मला याला सावली देईल, मला दुसऱ्याला सावली, असं कधी विचार केला का. ऐका कधी विचार केला का नाही. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. दोघांना जसं झाड सारखी सावली देतो त्याचे उपकार मानत नाही. बरं झाडाचे उपकार किती दिवसापर्यंत आहे. झाड आहे तोवर पण उपकार आहे आणि झाड गेलं तरी उपकार आहे. जोपर्यंत झाडे सावली देतं फळ देतं फुल देतं आणि गेलं का ते सरपण आपल्याला जाळायला कामा येतं, म्हणजे आंघोळीसाठी जाळायला काम. हा माणसाचं ते नका अनुभव तिथं कामाला येतं. झाड तिथंही कामात येतं त्याचे उपकार नाही वृक्षाचे नाही. महाराज पुढे म्हणतात नदी. नदीचे उपकार माना ना तुम्ही. नदी किती महत्वाची. ज्ञानोबा म्हणतात का फेडी तर पाप ताप पोखीत तिरीचे पादक आणि समुद्रा जाय आप गंगे जैसे. जगामध्ये माणसाला पवित्र करणारा घटक कोणता असेल तर त्याचं नाव आहे नदी. वाचे म्हणता वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता सकल दोष जाती भंगा सकल पापे जाती भंगा तुझी पडता तुझी पडता सकल दोष जाती भंगा तुझी पडता तुझी पडता गोड प्रमाण दिलं. वाचे म्हणता गंगा गंगा आणि सकळ दोष जाती भंगा. गंगेच्या ठिकाणी नदीची त्या ठिकाणी असलेली पवित्रता आहे तुम्ही तिचे उपकार मानत नाही. नुसतं मुखानं गंगा म्हटलं तर माणूस पवित्र होतो. शरीरानं झालेले पाप जर का धुण्याची ताकद कुणात असेल तर गंगेत आहे. चालता चालता पायाखाली मुंगी मेली पण कळाली नाही. चालता चालता पायाखाली मुंगळा मेला पण कळाला नाही. का बरं. कारण तो मुंगळा नावाच्या गाण्यावरती नाचत होता म्हणून लक्षात आलं नाही ते केव्हा पायाखाली आलं. तशा लोकांकडनं नकळत झालेली पाप अंगावरती मच्छर बसला आपण मारला ही छोटी छोटी शारीरिक पाप आहे आपल्या दृष्टीने. ती पाप धुण्याची जागा कोणती असेल तर तिचं नाव गंगा आहे. तीही पवित्र. तुम्ही तिचे उपकार मानले नाही. पुढे सांगितलं रवी चंद्र वृक्षा घणा नदी आणि मग पुढे सांगितलं गाव. गाव शब्दाचा अर्थ इथं आहे गाय. गायीचे माणसावरती उपकार खूप आहे. किती उपकार आहे गायीचे. गायीपासून आपल्याला दूध मिळतं. गाय पवित्र आहे. आपण तिला गोमाता म्हणतो. शास्त्रानं सांगितलं म्हणजे गरुड पुराणाने असं सांगितलं एखाद्या माणसाच्या शरीराला जर का झालेली व्याधी असेल, एखादं शारीरिक काहीतरी जर का उद्भवलेलं असेल, शरीराचा रोग उद्भवलेला असेल आणि कितीही प्रयत्न करून जर तो रोग जात नसेल तर त्या माणसानं दिवसभरातून 10 मिनिटं घरातली गाय खाजवायची. जी आपल्या घरी असते ना ती गाय खाजवायची. एकदा तुम्ही गायीच्या पाठीवरतून हात फिरून खाजवली तर शारीरिक व्याधी दूर करण्याची ताकद त्या गायीच्या ठिकाणी आहे. कितीही महत्वाच्या कामाला निघाले फक्त गायीचे शेप आपल्या डोक्यावरती जर का घेतली तर महत्वाचं काम पूर्ण होतं. ही गायीच्या ठिकाणी ताकद आहे. पण मला इन ब्रॅकेट
कंसात एवढंच सांगायचं का गाय आपली गावठी असावी, जर्सी नसावी. तेच मी पुढे तेच म्हणत होतो, जर्सी गायला तुम्ही खाजवायला जाशाल तुम्हाला खडूज नाईटा होईल पण सपाटा होणार नाही त्या रोगाचं लक्षात. आणि तिची शेपई डोक्यावरती येऊन कारण ती कधी कधी लाख मांडला नाही लागून गावठी करतात. चला असो, एवढ्या लोकांचे उपकार आहे ते तुम्ही त्यांचे उपकार न मानता संतांचे का मानता. एका धावत्याला स्पर्श करतो. मला प्रत्येक चरणाशी गजानन महाराजांचंही थोडंसं चरित्र तुम्हाला जोडून द्यायचंय. एक भाव लक्षात ठेवा, सूर्य दिसतो पण सूर्य पूर्ण काळात नाहीये, सूर्य अपूर्ण काळात आहे. माणसाला चंद्र दिसतो पण चंद्रही पूर्ण काळात नाही. चंद्राबद्दल तर प्रमाणे इंद्रा पडली बघे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. चंद्राच्या ठिकाणी दोष आहे, इंद्राच्या ठिकाणी दोष, चंद्राच्या ठिकाणी दोष, वृक्षाच्या ठिकाणी दोष आहे. वृक्ष माणसाला सावली देतो, बरोबर, वृक्ष माणसाला सावली देतं, पण येड्या बाबळी खाली गेल्याच्या नंतर बिचारा काटे पण देतं. पण साधू संत तसे नाही. साधू संत चांगलं तर शेवटपर्यंत चांगलं देतात. वृक्षही कमी वाटला. घड शब्दाचा अर्थ पाऊस. पाऊस पडतो, माणसाला आनंद होतो. पावसाच्या ठिकाणी मर्यादा आहे. पाऊस मला सांगा वर्षभर असतो का? आता या वर्षी होता बरं बऱ्यापैकी. हा, या वर्षी मे पासून तर आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत बिचारीने काही कमी पडू दिले. लोक विसरायचे, आता सकाळी वल्ल करून जायचं. मी आहे टायगर, मी जिंदा आहे, तो म्हणायचं घाबरू नका. लोक सकाळी व्हायचे वाळलं बरं, संध्याकाळी बाहेर येऊन पाहतो ते वल्ल व्हायचं. त्या बिचारीने आठवण दिली आपल्याला, मी आहे अजून गेलो नाही. असं तो पाऊस पडतो पण किती काळापुरतं? कमी काळापुरतं. बरं, ज्याही दिवशी पडतो अर्धा तास पडतो, 1 तास पडतो, जास्त वेळ पडत नाही. चला, नदी का बरं सांगितली? नदीच्या ठिकाणी शारीरिक पाप दूर करण्याची ताकद आहे, पण आंतरिक पाप नदी दूर करू शकत नाही. नदी त्यांना कमी वाटली. गाय का बरं कमी वाटली? त्याच्या पाठीमाग गायीसारखी भली मोठी लांबलचक कथा आहे, पण ती इन शॉर्ट मध्ये सांगतो. गायीला 2 लोकांनी श्राप दिलाय. एकाचं नाव आहे सीता, सीतेने गायीला श्राप दिला, आणि दुसरं नाव आहे शंकरजी. शंकरजींनी गायीला श्राप दिला की तुझं तोंड अपवित्र असेल पण शरीर पवित्र असेल. म्हणून महाराज एक ठिकाणी म्हणतात की गाय ही तोंडानं अपवित्र भक्षण करते पण शरीराने पवित्र आहे. गायत्री स्वमुखे भक्षित असे मळ. गाय तोंडानं अभक्ष भक्षण करते, म्हणून कोणत्याही स्त्रीने अथवा पुरुषाने गायीला तोंडानं जर काही जरी घाऊ घातलं आणि तिच्या तोंडाला आपण त्या ठिकाणी गंध अक्षता काही जरी अर्पण केल्या तरी गायीच्या तोंडाचं दर्शन घ्यायचं नाही, गायीच्या पोटाचं दर्शन घ्यायचं. पोट सांगितलंय विठ्ठल. महाराज म्हणतात या सगळ्या घटकांच्या ठिकाणी मला कुठं ना कुठं तरी कमतरता जाणवली, पण बाबा साधू संतांच्या ठिकाणी मला कुठंच कमतरता मिळे समर्पक प्रमाण दिलं. तुका म्हणे तैसा सज्जनापासून आणि पाहता अवगुण मिळायची ना. सज्जन माणसाकडं तुम्ही कितीही जा त्या माणसाकडनं तुम्हाला अवगुण मिळणार नाही. सज्जन माणसं समाजावरती उपकार करतात, समाजाबद्दल असं काहीतरी काम करतात का ते जरी निघून गेले तरी त्यांचं काम जिवंत राहतं, म्हणून त्यांना सज्जन म्हणतात. तुका म्हणे तुका म्हणे का
मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. साधू संत आपलं कार्य मागे ठेवतात आणि समाज त्या कार्याची दखल घेतो. मी संतांचे उपकार आपल्यावरती कळत न कळतपणे कसे होतात जास्त लांबचं सांगत नाही. सद्गुरु गजानन महाराजांचं उदाहरण देतो. 23 फेब्रुवारी 1878 रोजी शेगाव नावाचा जो प्रांत आहे त्याला पहिलं नाव होतं शिवगाव, पुढे अपभ्रंश झाला त्याचा शेगाव. त्या शेगाव नावाच्या प्रांतामध्ये एक मला वाटतं चरित्र ज्यांना माहिती त्यांना माहिती ते एक परतूर नावाचे शास्त्री होते. त्यांच्या मठाच्या बाहेर जेवण झालं, लोकांनी पत्रवाळ्या टाकलेल्या होत्या. त्या पत्रवाळ्यावरती उष्ट्या पत्रवाळ्यावरती 25-30 वर्षाचा सज्जन व्यक्ती त्यांना ते उष्ट अन्न खाताना दिसतात. तिथं अग्रवाल नावाचे बाबांना ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा बघितलं ते पळत पळत आले. बंकट अग्रवाल ते पहिले पळत पळत आले आणि बंकटला आल्याच्या नंतर त्यांनी संत गजानन महाराजांना ओळखलं. एक गोष्ट सांगू, शास्त्राने 3 गोष्टी दुर्लभ सांगितलंय. मनुष्य देह दुर्लभ सांगितला, संत भेट दुर्लभ सांगितली, मुमुक्ष अवस्था दुर्लभ सांगितली. पण थोडस पुढे बोलू का, अलीकडे संत भेट आम्हाला होते पण संत ओळखण्याची दृष्टी दुर्लभ झाली. आणि ती दृष्टी त्या माणसाला त्यावेळेस झाली. त्या व्यक्तीनं गजानन बाबांना ओळखलं. 23 फेब्रुवारी 1878चा प्रसंग आहे. आपला कालही त्या दिवशी महाराजांचा प्रकट दिन आपण सगळेजण आनंदाने साजरा करतो. लक्ष देऊन ऐका, संतांचे उपकार काय. गजानन महाराजांनी आपल्या जीवनचरित्रात अनेक लीला केल्या. महाराज त्या लीलेच्या काही गोष्टी आम्ही तिथं दर्शनाला गेल्याच्या नंतर बघितल्या. आळंदीत असताना ज्या मठावरती थांबलो, ज्या आश्रमावरती थांबलो, तो आश्रमच ज्यांनी बांधला ती शेगावची मंडळी. आमचे गुरुवर्य पूज्य नंदकिशोर दादा वाघमारे, गाथा आणि ज्ञानेश्वरी कंठस्थ यांचा संपूर्ण भक्त परिवार कुठला आहे तर तो शेगावचा आहे. आणि पूज्य दादा पण जिथले अकोला नावाचा जो भाग आहे ज्याला आपण गजानन महाराजांचे गुरु म्हणून नागझरी नावाचं एक ठिकाण आहे, बहुतीतून शेगाव जवळ तिथे त्यांचं ते एक ठिकाण आहे. आणि त्याच्याच बाजूचं जे उदाहरण देतोय एक नाव आहे अकोला जहांगीर नावाचं ठिकाण. अकोला जहांगीर नावाचं ठिकाणी, त्या अकोला जहांगीर नावाच्या ठिकाणी भास्कर पाटील नावाचा एक व्यक्ती होता, त्याचं शेत होतं. एक दिवस गजानन महाराज रस्त्याने चालले होते. संतांचे उपकार आपल्यावरती किती बघा. गजानन महाराज जात असताना तहान लागली आणि म्हणून महाराज म्हटले पाणी प्यावं गड्या. चालत होते, थकले, दमले, पाणी प्यायचंय. भास्कर पाटलाच्या जवळ गेले. भास्कर पाटलाने एक छोटीशी घागर भरून ठेवलेली होती. सांगितलं पाटील तहानलेल्याला पाणी द्यायचं असतं, थोडस पाणी पाजता का. भास्कर पाटलानं सांगितलं इथं जवळ कुठंच पाणी नाही, सकाळी घरून पाणी आणतो पण तुम्ही आयतं पाणी मागता ना, पाणी भेटणार नाही. दिवसभर एवढ्या पाण्यावरती काढायचं असतो, तुम्हाला कुठून पाणी देऊ. तुमच्यासारखे फकीर दिवसभरातून कितीतरी येतात, तुम्हाला पाणी पाजत राहिलो तर आम्हाला कोण पाणी पाजल. महाराज पाणी भेटणार नाही. गजानन महाराज म्हटले ठीक आहे. 2-3 भक्तांना म्हटले अरे ती विहीर दिसते, त्या विहिरीवरती जाऊन आपण पाणी पिऊ चला म्हणे. ते विहिरीवरती जायले तर भास्कर पाटील हसायला लागला, ए बाबा अरे काही वेडा झाला का, 12 वर्षापासून विहिरीमध्ये एक थेंब पाणी नाही, ती विहीर काय तुला पाणी देणार आहे. असं ऐकल्याच्या नंतर महाराज पळत पळत गेले. त्या विहिरीच्या काठावरती बसले आणि विहिरीच्या काठावरती बसून त्या विहिरीला आवाहन केलं, माई या जगाची तहान भागवण्याचं काम कर, असं कोरडं राहण्याचं काम करू नको. एक शब्द बाबांच्या मुखातून निघाला आणि धडाधड त्या विहिरीच्या खोलातून जसं पाणी वाहू लागलं, विहिरीच्या बाहेर ओसंडून पाणी व्हायला लागलं. वरच्या वर गजानन बाबांनी पाणी पिलं. भास्कर पाटला सहित सगळे लोक पाणी पिले. ऐकताय म्हणून सांगतो, कधी वेळ भेटला तर अकोला जहांगीरला जा. आज पण त्या विहिरीचं पाणी तेवढंच ओसंडून वाहतं. तुम्हाला नारळ पाणी काय गोड लागेल एवढं गोड पाणी. ताकद कुणाची. यालाच म्हणतात काय सांगू आता संतांची उपकार. 12 वर्षापासून कोरडी असलेली विहीर एका क्षणात जर का निर्माण करण्याची ज्या समाजासाठी ज्यांची ताकद आहे ना, ते संत गजानन महाराज यांचे आमच्यावरती उपकार आहे. त्या उपकारातून आम्ही कसं उतरायचं भाऊ. तिथे बाजूला एक ठिकाण होतं. संतांची ताकद बघा. एका व्यक्तीनं जेवणासाठी पंगत दिली आणि पंक्तीला सगळे लोक जेवायला बसले, पण काही कावळे तिथे जेवायला आले. लोक जेवायला बसले का ते काय करायचे, थोडासा टोचा मारायचे. कावळे सगळीकडे असतात, फक्त कावळ्याने नंतर कलर बदललाय. काही माणसात आले, काही तिकडेच राहिले. 2 पद्धतीचे कावळे होते. लोक जेवायला बसले आणि कावळे येऊन टोचे मारायला लागले. इतका त्रास झाला. महाराज साधूची ताकद बघा. गजानन महाराजांनी सांगितलं अर्धा अन्न इथं आणून वाढा आणि सगळ्या कावळ्यांना आव्हान केलं तुम्ही या इथं जेवण करा. कावळे आले, तिथं वाढलेलं अन्न ग्रहण केलं, कावळ्यांनी जेवणही केलं.
आणि मग जेवण झाल्याच्या नंतर बाबांनी एकच शब्द सांगितला, आता जेवण केलं ना परत इथं फिरकायचं नाही. आजपर्यंत तिथं कावळा फिरत नाही. ही संतांच्या शब्दात असलेली ताकद आहे आणि हा संतांचा महिमा आहे. ही जागा आम्ही स्वतः बघितली, काही किंवा गोष्टी नाही. यालाच म्हणता येईल काय सांगू आता संतांचे उपकार. आणि ह्या संतांनी नुसते समाजावरती चमत्काराचे उपकार केले नाही, समाजाला तत्वज्ञानही शिकवलं, समाजाला वेळोवेळी जाणीवाही करून दिल्या तर तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. साधू संतांचं जीवन जगत असताना या समाजामध्ये चुकलेल्या माणसाला, तो चल स्वरूपातला असू द्या, तो अचल असू द्या, तो माणूस असू द्या, त्याला बोलता येत नसू द्या, तो प्राणी असू द्या, तरी त्याच्यावरती उपकार करणारे एकच, त्यांचं नाव संत. पण ते संत माणसालाही बोलून उपकार करतात आणि ते संत प्राण्यावरती बोलून उपकार करतात. ते सहज जरी बोलले तरी त्या ठिकाणी परिवर्तन घडतं. अभंगाचं तिसरं चरण. सहज बोलणे इथं उपदेश, सहज बोलणे इथं उपदेश, सहज बोलणे इथं उपदेश, सहज बोलणे इथं करुणी सायास शिकविते, करुणी सायास शिकविते, काय ज्ञानाची भावे उतराई वा, काय ज्ञानाची भावे उतराई, ज्ञानाची भावे भावे महाराजांनी सांगितलं सहज बोलणे हित उपदेश. ऐका ऐका. आणि करोनी सायास शिकविती. साधू संत सहज जरी बोलले तरी तो उपदेश घडतो. तुम्ही बोर झाले नाही ना? झाले तरी हरकत नाही, कारण मी जेवढं पाठ केलं तेवढं ऐकलं. असं नाही की मी स्टेजवर लगेच नाचायला सुरुवात, जे आहे ते भाव असा आहे. साधू संत सहज बोलले तरी उपदेश होतो. दोन जणांचा उपदेश सांगतो. एक, साधू संतांनी मनुष्य मात्रावरती जरी सहज बोलले उपदेश घडला, प्राण्याला जरी बोलले तरी उपदेश घडतो. मी दोन्ही अंगाने दोन्ही संतांचे दृष्टांत देऊन पुढे चालतो. किती ताकद आहे संतांमध्ये. साधू संत सहज बोलतात तर दोन दोन घरं झालेले माणसं एका घरात राहायला येतात. आम्ही चालू चालू बोलतो, का ग रामभाऊ पाटलाची का? हा. लाणीच्या गळ्यात तर 5 तोळे दिसतं, तुझ्या अंगावर फुटका म्हणी. संध्याकाळी 2 घरं वाटे करायला तो असतो. सहज बोलला. किती किती सहज बोलला. चालू चालू घरं फोडणारी माणसं आहे महाराज. इथं पण काही असती पण आज नाही, पलीकडच्या गावात आज येत नाही. आज ते माहिती राहूच माणसं सहज बोलतात, पण आपण सहज बोलून वाटोळं करतो. संतांनी सहज बोलून जगाचं कल्याण केलं. सांगू, जगद्गुरु तुकाराम महाराज भजन करायला डोंगरावरती जायचं. किती भारी वाटतं. डोंगरावरती जायचे महाराज. डोंगर 3 देऊची एक छोटीशी रचना आहे. देऊच्या वरच्या भागाला बघितलं तर 3 डोंगर आहे, भंडारा, भामचंद्र आणि घोराड्या. तुकाराम महाराज 3 पैकी एका डोंगरावरती जायचे. भजन करायला गेले, भजन करत होते. भजन करता करता महाराज त्या शिळेवरती बसून देवाच्या नावात इतके गुंग झाले, इतके गुंग झाले. तेवढ्यात देऊचा एक रहिवासी तिथं आला. कशासाठी आला? भजन करायला? अजिबात नाही. तो माणूस तिथं म्हैस शोधायला आला. काय शोधायला आला? बरेच म्हशी शोधणारे असतात, इकडे जाय तिकडे जाय. याला म्हैस आला इकडे अंगावरून पिठल. समाधान झालं मला तुम्ही बोलून केले. भाव असं आहे, कधी कधी काय होतं, कपडे फिट बसून जातात. असं बसून नाही बसून नका घेऊ. विषय असं तो म्हैस शोधायला गेला आणि म्हैस शोधायला सहज बोलले बरं का तुकाराम महाराज. सहज ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. तुकाराम महाराज तिथं गेले, भजन करताय. गंगाधर पंत मवाळ तिथं म्हैस शोधायला गेला. तुकाराम महाराज म्हटले, काय गंगाराम बुवा भजन करायला आले का? अहो काय तुकाराम महाराज कसलं भजन? आम्ही भजन करायला नाही आलो. म्हणजे मग माझी म्हैस हरवली तेवढी शोधायला. तुकाराम महाराज म्हटले, अरे वेडाय का काही? म्हैस शोधायला इथं आला? अरे असा देव जर का शोधला तर तुला देव मिळेल. देव पाहावया
शिखरी हे आसनाची वंदे हे देवतारी शिखरी हे आसनाची वंदे शिखरी हे आसनाची वंदे. महाराजांनी सांगितलं, अरे देव पाहण्यासाठी सायस कर, प्रयत्न कर. म्हशीसाठी काय प्रयत्न करतो आणि काय म्हैस घरी जा, तुझी म्हैस तुझ्या गोठ्यात बांधलेली. काय म्हणतोय मी, घरी जा, तुझी म्हैस तिथे. काय म्हशीसाठी प्रयत्न करतो, तो देवासाठी प्रयत्न करतो. तो डोंगरावरतून घरी आला आणि बघतो तर काय, भाऊ म्हैस त्याच्या गोठ्यात होती. त्याला एवढा आनंद झाला, पण त्याला तुकाराम महाराजांचे शब्द आठवले. सहज तुकाराम महाराज बोलून गेले, देव पाहण्यासाठी प्रयत्न कर. देव पाहण्यासाठी त्या विचारानं त्या दिवसापासून म्हशी, घर सगळं सोडून दिलं आणि देवासाठी प्रयत्न केले. यालाच म्हणतात सहज बोलणे, हित उपदेश. सहज बोलले आणि हिताचा उपदेश घडला. लांब नका जाऊ, आम्ही कीर्तन करतोय बरोबर, एखादा व्यक्ती भजन करतोय आणि गावामध्ये एकादशीचं भजन चालू आहे आणि एखादा आला, अरे माझी गाय चुकली, अरे माझी म्हैस चुकली, ती बघायला आलो. तर मला सांगा बरं, आपण त्याला उपदेश केल्यावरती तो ऐकल का? तो ऐकणार नाही. उलट भाऊ तो विनेकऱ्या सहित म्हैस शोधायला लोक घेऊन जायचे. चालतो आंबडकर आणि मोठे म्हणजे खालच्या भागाला तू शोध, वरच्या भागाला मी शोधतो. हा आपल्यात फरक आहे. पण महाराज म्हणता नाही, साधू संत सहज बोलतात तरी माणसाच्या जीवनात क्रांती घडते. आता मला मूळ गाव्याकडं आणि संत गजानन महाराजांच्या चरित्राला परिस्पर्श करावा वाटतो. चल व्यक्तीवरती, बोलणाऱ्या व्यक्तीवरती संत सहज बोलून उपदेश करतात, याच्यात नवल नाही. संत गजानन महाराजांचं चरित्र बघत असताना आम्हाला एक भाव असा कळतो की गजानन महाराजांनी ज्या लोकांना बोलता येत नाही अशा असणाऱ्या एका घोड्यावरती कृपा केली आणि तो शांत केला. हे गजानन महाराजांचं चरित्र सांगतं. त्या काळामध्ये एक टाकळीकर बुवा कीर्तनकार होते शेगावच्या पट्ट्यामध्ये. त्या टाकळीकर बुवांचं एक मोठे नावाचा व्यक्ती होता. त्या मोठे नावाच्या माणसाचं शंकराची भक्ती मनापासून करायचा. त्याने सांगितलं शिवशंकराला की मी तुझा एक मंदिर बांधतो. त्याने मंदिर बांधलं बाबा आणि मंदिर बांधल्याच्या नंतर विचार केला की आपण प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम म्हणून कीर्तन ठेवलं पाहिजे. कुणाचं ठेवायचं? मग त्या काळामध्ये कीर्तनकार मर्यादित होते. मर्यादित म्हणण्यापेक्षा तेवढे एकच होते, ते टाकळीकर महाराज. त्याने विचार केला त्यांची तारीख घ्यावा. टाकळीकर महाराजांची तारीख घेतली. पण ते टाकळीकर महाराज यायचे म्हटलं की त्यांच्यासोबत एक घोडं यायचं. महाराज घोड्यावरती बसून यायचे. पूर्वी कीर्तनकार घोड्यावरती जायचे बरं का, मस्त थाट होता तो. आता तिचं रूपांतर फॉर्च्युनर मध्ये झालं, निनवा मध्ये झालं, पण तो घोडाचे त्याच्यातही जातात. ते एक वाहनाचे त्यांचं. ते यायचे आणि आल्याच्या नंतर लोकांना धाक महाराजांचा पडत नव्हता, लोकांना धाक घोड्याचा पडायचा. का बरं? तुम्ही म्हणशाल महाराजाचं धाक नाही बाबा येवले गुरुजी, पण घोड्याचा धाक का बरं पडायचा? कारण ते घोडं असं होतं, ते दाव्याने जरी बांधतं तरी दाव तोडून ते माणसाला मारायला जायचं. त्याचं जर कलर आली तर ते पायाने मारायचा. लईच मूड झाला तर कुत्र्यासारखं चावायचं. ते फक्त माणसं पाहायचं आणि तिथं जायचं. काय करायचं? टाकळीकर बुवा खूप वैतागले, एवढे वैतागले. शेवटी त्यांनी काय केलं समाधान भाऊ, अशा लोखंडाच्या पट्ट्या तयार केल्या, साखळ्या त्याला बांधायला. मग ते दावं तोडायला लागलं ना, मग ते लोखंडाने बांधून टाकायचे, त्या साखळ्यांनी पॅक करायचे. आणि नेमकं या मोठे नावाच्या व्यक्तीनं शिवमंदिराच्या कार्यक्रमाकरता त्यांचं कीर्तन घेतलं. बाबा कीर्तनाला आले, पण नेमकं बाबांनी त्या दिवशी साखळ्या मात्र काही सोबत आणल्या नाही. बाबांना फेट्याचं टेन्शन नव्हतं, पण साखळ्याचं टेन्शन होतं. ते म्हटले फेटा नसलं तर एखाद्याचं धोतर बांधील, कीर्तन साजरं करील. पण साखळ्याने तर कसं गोडं आवरायचं बघ, कीर्तनात लक्ष लागणार नाही. त्यांनी कसं तरी कीर्तन केलं, घोडा कसा तरी बांधला. कीर्तन झाल्याच्या नंतर झोपायला गेले. दर तासाने महाराज उठायचे, घोड्याजवळ जायचे. घोडं व्यवस्थित आहे का, घोडं व्यवस्थित आहे का, कोणाच्या वावरात जाईल, काय करील. रात्री 1:30-2 वाजेची बहु वेळ होती. ते घोडं उधळलेलं होतं, त्याला दाव्याने बांधलेलं होतं, पण घोडं उधळलेलं होतं. 1:30-2 वाजता तिथं संत गजानन महाराज गेले. घोड्याच्या अंगावरती फक्त हात फिरवला, घोडं त्या क्षणाला शांत झालं. गजानन महाराज त्याच्या 4 पायाच्या मध्ये गेले पण तिथं शांत पद्धतीने झोपले. महाराज आराम करताय, उधळणारा घोडा शांत आहे. इकडे टाकळीकर महाराज त्यांच्या घरात झोपलेले. रात्री उठून बघतात लांबून, घोडं तर शांत उभं आहे, अडचण नाही, झोपले. परत अर्ध्या तासाने उठले, घोड्याकडे बघितलं, घोडं तर शांत आहे. परत झोपले, अर्ध्या तासाने उठले, घोडं शांत दिसलं. मग त्यांना कळालं काहीतरी गौड बंगाल झालंय. उधळणारा घोडा जर का 2-3 तासापासून बघतोय शांत उभा आहे ना, तर 100% या घोड्याला काहीतरी आजार झालाय, याच्या जवळ जाऊन बघितलं पाहिजे.
म्हणून त्याच्या जवळ जाऊन बघितलं तर त्या घोड्याच्या पायाच्या मधोमध संत गजानन महाराज झोपलेले होते. आणि मग त्यांना प्रचिती लक्षात आली का हा माणूस साधू सुद्धा नाही, हा एक अवलिया संत आहे. गजानन महाराज रात्रभर त्याच्या जवळ झोपले. सकाळी उठले आणि मग त्या बुवांनी सांगितलं, महाराज माझं एवढं एक घोडं आहे, मी कीर्तनाला जात असताना पुढे घेऊन जातो, पण अवखळपणामुळे सगळ्या लोकांना त्रास देतो. त्यावेळेस गजानन महाराजांनी फक्त त्याच्या डोक्यावरती हात ठेवून एवढंच सांगितलं, गड्या आपला जन्म लोकांना त्रास देण्यासाठी नसावा, आपला जन्म लोकांचं कल्याण करण्यासाठी असावा. सहज बोलणे हित उपदेश हा एक शब्द त्या घोड्याच्या कानावरती पडला. गजानन विजय नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये आलेली ही चरित्र कथा आहे. तिथून पुढे त्या घोड्यानं मरेपर्यंत एकाही माणसाला पायाचा स्पर्श केला नाही. ही ताकद जर का कोणाची असेल तर मंदिरात बसलेल्या संतांची. म्हणून साधू संत म्हणतात, संत मांदियाळी काय करतात? संत मांदियाळींनी जास्त प्रयत्न, संतांमध्ये ताकद आहे. या जगामध्ये ज्या लोकांना स्वीकारलं नाही त्या लोकांना मनापासून स्वीकारणारे संत आहे. तुकाराम महाराज एक ठिकाणी म्हणतात ना, चंदनाचे हात पाय ही चंदन नाही कवडी अंगा. चंदनात ताकद आहे. ऐका, आपण सगळेजण म्हणतो या जगात काही माणसांना समाजाने त्यागलं, पण त्याही माणसांना स्वीकारणारे फक्त संत आहे. चंदनानं सगळ्यांना स्वीकारलं, पण चंदनानं एका गोष्टीला स्वीकारलं नाही. त्याचं नाव बांबू. चंदनाने सगळ्यांना सुगंध दिला, पण चंदनाने आयुष्यात बांबूला कधीच सुगंध दिला नाही. बांबू तसाच राहिला. बांबूला विचारलं, का रे भाऊ सगळ्यांना सुगंध दिला तुला का बरं नाही? तो म्हणे, मी तेवढा गुळगुळीत ते दिसायला, पण मला का बरं दिला मला माहित नाही. तो खूप फिरला, तपासा आणखी त्याला कळालं, मी बाहेरून दिसायला गुळगुळीत आहे, पण आतून पोकळ नाही. इथं गाठी त्याला. काही लोक कसे असतात, बाहेरचे कसे असतात, बाहेरून चकचकीत दिसतात, गुळगुळीत दिसतात, एकदम गुबगुबीत दिसतात, चकचकीतही दिसतात, गुळगुळीतही दिसतात, बाबा गुबगुबीतही दिसतात. पण समाजात काही माणसं अशी असतात, समाजात म्हणजे बरं का लक्ष द्या, काही माणसं अशी असतात ते वरतून दिसायला चांगले असतात, पण आतून कोणत्या गाठीचे असतात? आतल्या गाठीचे असतात. बांबूचंही तसंच झालं. कोणी स्वीकारायला तयार नव्हतं. बांबू वैतागला. बांबूने सरळ दिंडी काढली, निवृत्तीनाथ दादांकडे गेला. दादा तुम्ही संत सगळ्यांना स्वीकारतात, मोठं करतात, आणि माझ्यात काय दोष आहे? मला कोणी विचारत नाही, कोणी काही करत नाही, काही नाही. त्या चंदनाने बोरी व्यापी, त्याने बोरीला स्वीकारलं पण मला स्वीकारलं नाही. असं का बरं? महाराज म्हटले, काळजी करू नको, तू संतांच्या संगतीत आला ना, संतांच्या संगतीत आलेल्या मोठं करण्याची ताकद आमच्यात. संत त्याला मोठं करतात, काळजी करू नको. तू काय कर, तू आता वारकऱ्यांना मार्ग दाखवायचं काम कर. मार्ग दाखवायचं म्हणजे काळजी करू नको, तू इथून पुढे कोणतीही दिंडी जर का निघाली तर त्या दिंडीमध्ये झेंडा फक्त स्वीकार. तू सगळ्यात पुढे असेल, जिथं झेंडा तिथं दिंडी होत. बरोबर काय आहे? झेंडेवाल्याला खूप महत्व आहे. वारीमध्ये सगळ्यात जास्त महत्व झेंडेवाल्याला. काय झालं, नवीन झेंडेवाला झालेला होता, फराळाची लाईन लागली आणि पताकावाला पताका घेऊन थांबतो. तो जर का इथं या गजानन नगरच्या चौकात थांबला तर समजायचं आपली दिंडी इथून मध्ये जाणारी. आमचा झेंडेकरी कलाकार होता, समाधान भाऊ तो फराळाच्या लाईनीला लागला. फराळाच्या भूक लागली, काय करायचं? त्याने झेंडा घेतला आणि फराळाच्या लाईनीला लागला. सगळ्यांनी पाहिलं आपला झेंडेकरी इथे आहे ना, आपली दिंडी इथे आहे. अख्खी दिंडी त्याच्या मागे लागली. आणि मग समोर गेल्याच्या नंतर कळालं, भाऊ दिंडी म्हणे, मी दिंडीसाठी नव्हतो थांबलो म्हणे, मग मी फराळासाठी थांबलो. शेवटी दिंडीची उपासूक झाली झेंडेवाल्याच्या हातात. असं त्या झेंड्याला, त्या बांबूला कोणीही स्वीकारलं नाही, पण त्याला ज्याने स्वीकारलं त्याचं नाव संत आहे. संतांनी सांगितलं, काळजी करू नको, तू आमच्या सोबत दिंडीत चल, तुला बघ किती मानपान मिळतो. आता तो झेंडा संतांकडे गेला, आनंदाने संतांना मार्ग दाखवायला लागला, दिंडीच्या वारकऱ्यांना मान दाखवायला लागला. वारकरी सकाळी लवकर उठायचे, आणि ज्या चंदनानं त्याला स्वीकारलं नाही वारकरी तेच चंदन सकाळी उघडायचे, जिथं गाठी होत्या तिथं लावायचे. बघ, मग त्याला गर्व वाटायला लागला, का रे तू मला स्वीकारलं नाही, पण शेवटी संतांनी काय केलं, मी संतांची संगत केली, परिणाम काय झाला, तुला संतांनी घेऊन माझ्याकडे लावलं. विठ्ठल सांगायचं
सांगायचं तात्पर्य काय? या जगात मायबाप आपल्याला असं वाटत असेल आमचं कोणी नाही ना. तुकाराम महाराज एक ठिकाणी प्रमाण देतात, महाराज एक ठिकाणी सांगतात, माणसं म्हणतात आमच्यावरती आईचे उपकार आहे, वडिलाचे उपकार आहे, पण महाराज म्हणतात आई वडिलांचे आमच्यावरती एवढे उपकार नाही तेवढे संतांचे. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसे माय, बाप न करी ऐसे माय, रमेशांच्या देखील पाय, रमेशांच्या देखील पाय, दिले अभय क्षय दानना, मनवानी अभयाने, मनवानी अभयाने, दिले अक्षय अभय दानना, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. आई बाप काय उपकार करतील एवढे उपकार संत करतात. किती उदाहरणं दिले. सहज बोललं तरी माणसाचं जीवन परिवर्तित होतं. आम्हाला जोग महाराजांचा याच्यामध्ये दृष्टांत कळतो. काय परिस्थिती झाली अहो व्यवहारात, किती उदाहरणं आहे. मला वाटतं एक दिवस एक मालिका वाचत असताना एक सहज गोष्ट त्याच्यात कळाली. सहज संत बोलतात माणसाचं जीवन परिवर्तित होतं. एक जुन्या काळचा राजा होता. राजा शिकारीसाठी गेला. बघा बरं का, सहज बोलला. शिकारीसाठी जंगलात गेला आणि गेल्याच्या नंतर तो एका तळ्यावरती जाऊन बसला. त्याला एक फकीर दिसले जे नदीमध्ये बसलेले होते, एका पायावरती होते, हात जोडलेले होते, तप करत होते. राजा त्यांच्याकडे गेला आणि भाऊ म्हटला, महाराज तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मला काहीतरी उपदेश करा. काय म्हटला? मला काहीतरी उपदेश करा. त्यांनी त्याला काहीच उपदेश केला नाही. फक्त एका दगडाकडे बघितलं. तिथे एक बगळा होता. बगळा, त्या बगळ्याने काय केलं, चोचीत पाणी घेतलं, ते एका दगडावरती टाकलं आणि स्वतःची चोच मात्र घासायला लागला. त्या बाबानं त्या बगळ्याकडे बघितलं आणि तोंडातून एकच वाक्य काढलं, घस घस घसी ऊपर डाला पाणी, तेरे मन में जो बात है वो मैंने जानी. तुम्ही ओळखलं माझ्या मनातलं, पण त्याचं वाईट. तो म्हणे तेरे मन में जो बात है वो मैंने जानी, घस घस घसी ऊपर डाला पाणी, तेरे मन में जो बात है वो मैंने जानी. त्याने विचार केला. अर्धा तास बसलो, एक तास बसलो. बाबांनी मला रामकृष्ण हरी शिकवलं नाही, रूप पाहताही शिकवलं नाही, काहीच नाही, पण एवढा मंत्र मला मात्र पक्का शिकवला, घस घस घसी ऊपर डाला पाणी. तो घरी निघून आला. घरी निघून आल्याच्या नंतर आता मोहिमेला गेलेले माणसं त्या टायमाला महिना दीड महिन्याने थोडेसे लेट यायचे. हा लेट घरी आला. इकडे आल्याच्या नंतर त्याच्या प्रधानानं आणि त्याच्या बायकोने मिळून राजाला मारायचा कार्यक्रम केला. राजा आला का राजा मारून टाकायचा. पण असा कोणता माणूस आहे का जो राजाला मारल? एकही माणूस पुढे येत नव्हता. शेवटी प्रधानाने एका नाव्याला पकडलं, जो राजाची काय करायचं, दाढी कटिंग करायचा. त्याला सांगितलं, मी तुला म्हणशील तेवढे पैसे दे, फक्त राजाची दाढी करायला बसला का हळूच वस्तारा घ्यायचा, कुठं फिरवायचा, मानेवरती, आणि राजाला मारायचं. ठीक आहे म्हणे, चालेल. तो सौदा त्यांचा तयार झाला, ठरला. तो गेला. राजा आला. आल्याच्या नंतर दाढी करायला लागला. करता 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 त्याने सुरुवात केली. सुरुवात करण्याच्या अगोदर, आता तुम्हाला माहिती, आताच नाही पण पहिल्या काळात ते करायचे, त्याने एक दगड घेतला होता. त्या दगडावरती पाणी टाकलं ताई, आणि तो वस्तारा काय करायला लागला, घासायला लागला. तो जसा वस्तारा घासायला लागला, लगेच त्या राजाला त्या साधूचं बोलणं आठवलं. तो म्हटला, घस घस घसी ऊपर डाला पाणी, तेरे मन में जो बात है वो मेरे जानी. जानी जसा शब्द त्याने ऐकला तसं त्याला कापरं सुटलं. त्याने परत पाणी टाकलं, परत हळूहळू घासायला लागला. हा परत म्हणायचा, घस घस घसी ऊपर डाला पाणी, पर तेरे मन में जो बात है वो मैंने जानी. तिथे वस्त्र टाकला, डायरेक्ट कान पकडले. बाबा म्हणे, महाराज मला माफ करा, माझ्या मनात काहीच नव्हतं, त्यांनी पैसे दिले म्हणून मी तयार झालो. राजा म्हटला, मला सगळं कळालं, आता तू सांग. याला कळालं होतं का? याला काही कळालं नव्हतं. याला काहीच कळालं नव्हतं. त्याने सांगितलं, मला सगळं माहिती, तू सांग. आणि मग तो म्हटला, अहो काही नाही म्हणे, प्रधानाचा आणि राणी साहेबांचा डाव तयार झाला आणि त्यांनी ठरवलं का तू मला मारायचं, म्हणून मला पैसे दिले. सांगायचं तात्पर्य काय, साधू सहज बोलला पण एका व्यक्तीचा जीव वाचला. तसं संतांनी सहज बोललेल्या ज्या ज्या गोष्टी त्या स्वीकारा, आपल्या जीवनाचं कल्याण करा. काय सांगितलं संत
संतांनी सांगितलं हाताने टाळी वाजवत चला, मुखाने देवाचं नामस्मरण करत चला. विठोबा टाळी वाजवा, भजन करा या ठिकाणी एक 5 मिनिटाचा वेळ माझ्याकडे, तेवढ्यात मी सेवा आटोपतो. तुकाराम महाराज म्हणतात आमच्यावरती संतांचे उपकार खूप आहे. एखाद्या या साधू संतांचे आमच्यावरती इतके उपकार आहे तर त्या उपकारातून उतराई होण्याकरता आम्ही त्यांना आमचा जीव जरी समर्पित केला तरी आम्ही त्यांच्या गुणातून उतराई होऊ शकत नाही. महाराज म्हणतात काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुकाराम महाराजांनी जीव शब्द का बरं वापरला तेवढं सांगतो आणि शेवटचा भाव ठेवून सेवा आटोपतो. जीव का बरं म्हटले, या सगळ्या शरीरात मानवाला प्रिय असणारी गोष्ट जीव आहे. आपल्या पाथर्डी फाट्यावरतून एखादा युवक फास्ट गाडी चालवतोय, चालवता त्याचा अपघात झाला. त्याला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने सांगितलं मुलाचा अपघात खूप भयंकर झालाय. या मुलाचा अपघात इतका भयंकर झाला का याचा एक पाय आणि एक हात दोन्हीही काढावं लागेल. बाप पुढे पळत आला आणि डॉक्टरला सांगितलं डॉक्टर माझ्या मुलाचा अपघात भयंकर झाला, पाय आणि हात काढावा लागेल, हरकत नाही बिंदास काढा, परंतु माझ्या पोराचा जीव मात्र वाचवा. तुम्हाला विनंती करतो सगळा पैसा घ्या, भले मी त्याला नंतर काही इलाज करीन, पण तुम्ही आता माझ्या पोराचा जीव वाचवा. मानवाच्या शरीरात सर्वात महत्वाचा घटक असेल तर त्याचं नाव आहे जीव. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत लोक जीव लावतात. ज्या दिवशी जीव निघून जातो कोणी जीव लावत नाही, फक्त रडतात. भाव असाय या जीवाबद्दल महाराज म्हणता हा जीव जरी आम्ही संतांच्या पायावरती समर्पित केला तरी त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. का बरं? कारण एखाद्या गाईला जसं त्या वत्साला त्या वासराला सांभाळावं तसं संत आम्हाला सांभाळतात. अभंगाचं शेवटचं तुका
सांभाळीत तैसे माझा येती सांभाळीत सांभाळीत काय रावे रासी वावे उतराई वावे उतराई काय रावे रासी वावे उतराई वावे उतराई जीव तुका म्हणे वत्स धेणुवेची चित्ती आणि तैसे मज येते सांभाळीत. धेणू म्हणजे गाय आणि त्या गायीच्या चित्तामध्ये जसं वत्स तिचं पोरग असतं तसं संतांच्याकडे ऐकायचं असं असतं. तसं संतांचा विषय हा फक्त जनसामान्य असतो, दुसरं कोणी नसतं. गजानन महाराजांच्या चरित्रातला एक शेवटचा जो एक मिनिटाचा प्रसंग आहे. बापू काळे नावाच्या व्यक्तीला पंढरपूरला असताना पांडुरंगाच्या दर्शनाची इच्छा झाली, परंतु शरीराच्या व्याधीमुळे पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जाऊ शकत नव्हता. बसल्या जागी ज्यांनी दर्शन घडवलं तुका म्हणे वत्स धेणुवेचे चित्ती आणि तैसे मज येती सांभाळीत. या पद्धतीने सांभाळलं असं म्हणायला हरकत नाही. सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी दरवर्षी जितक्या भव्यतेत दिव्यतेत आणि आनंदात संपन्न होतो, याही वर्षी तितक्याच भव्यतेत दिव्यतेत आणि आनंदात आपल्याला साजरा होताना दिसतोय. कीर्तनाकरता उपस्थित संपूर्ण समाज ज्यांच्या मार्फत ही सेवा मला मिळाली ते आपले समाजभूषण हरिभक्तपरायण आमचे मार्गदर्शक शांताराम बाबा घोडके बाबांच्या संपर्कातून ही सेवा माझ्यापर्यंत आली. आमच्यासारख्या नवीन कीर्तनकारांना मार्गदर्शन करण्याचं काम बाबा अगदी उत्तम प्रकारे करतात. कीर्तनाकरता उपस्थित भाऊ असतील, सुदाम भाऊ असेल, त्याच पद्धतीने समाधान भाऊ असतील, हरिभक्तपरायण आदरणीय भारत महाराज असतील, ही सगळी परिचित अपरिचित आणि अतिपरिचित मंडळी, त्याच पद्धतीने प्रभाकर महाराज असतील. आज कीर्तनाकरता आपल्याच प्रभागाचं एक कार्यकुशल व्यक्तिमत्व डॉक्टर पुष्पाताई पाटील असतील, यांचे मी या सगळ्या मंडळींचे आभार व्यक्त करतो. एकदा आपल्याला शेवटला आपल्या सर्वांना भाऊंच्या आवाजात एक गोड आपण निवृत्ती राया भजन ऐकू. ही सगळी मंडळी हरिभक्तपरायण भारत महाराज असतील, सगळ्यांनी हात वर करा. 2 दिवसात आपण 1 मिनिट हात वर करा. आपण निवृत्ती रायांना भजन करून एक स्मरण करून म्हणणारे, दादा आमचा 9 वर्षापासून चालत असलेला सप्ताह तपपूर्तीकडे वाटचाल करतोय. उत्तर जसं पौर्णिमेचा चंद्र वाढत जातो त्या पद्धतीने या सप्त्याचा आनंद उत्सव हा गगनात जाऊ दे एवढी इच्छा करतो. हात वर करून सगळ्यांनी भजन करा. निवृत्ती संतांनी आपल्याला जो काही मार्ग सांगितला, वेळेत कीर्तन रूपी सेवा आटोपतो. 1-2 मिनिटं फक्त विनंती. काही थोडीशी 1-2 महत्वाचे मुद्दे सांगायचे राहिले. एक गोष्ट लक्षात घ्या, साधू संतांनी आपल्याला ज्या तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, त्या आम्ही दैनंदिन जीवनात शहरीकरणात जे राहतो, शहरात राहतो, त्याच्यानुसार जर का विचार केला तर आचरणात आणणं आमचं कुठंतरी कर्तव्य. काय संतांनी वेगळा परमार्थ सांगितलाय, काय आम्हाला साधू संतांनी शिकवले,
महाराज म्हणतात गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची आणि डोक्याला गंध लावायचा. एवढं जरी केलं तरी परमार्थ पुष्कळ झाला. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सगळे शहरात राहणारी माणसं आहे. मला काही प्रश्नांची तुम्ही आता तुमच्याकडनं उत्तरांची अपेक्षा आहे. आम्ही सकाळी जर का उठतो, कामावरती भाऊ जातो, कामावरतून संध्याकाळी घरी येतो, टीव्ही बघता बघता, मोबाईल बघता बघता आमचा दिवस संध्याकाळी संपून जातो. आम्ही जेवण करतो, संध्याकाळी झोपतो, सकाळी उठलं का आमचं परत कामाचं शेड्यूल पॅक असतं, आम्ही परत कामासाठी निघून जातो. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, या संपूर्ण दिवसभराच्या चिंतनात आणि दिवसभरात जर का विचार केला तर आमच्याकडनं 1% परमार्थ घडत नाही. तो 1% परमार्थ कुठेतरी टक्केवारीने वाढवला पाहिजे. काय म्हणतोय मी? टक्केवारीने वाढवला पाहिजे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा देवाचं चिंतन करा. महाराजांनी एक ठिकाणी आम्ही नाथ महाराजांना विचारलं, महाराज परमार्थ करायचं आहे आम्हाला, पण कोणत्या अंगाने केलं पाहिजे? परमार्थ अवघड आहे का? नाथ महाराज म्हणतात परमार्थासारखं सोपं काहीच नाही. कामामध्ये काम काही होणार रामराम ही रचना महाराजांनी सांगितली. तुम्ही काम करता करता जरी बहुदेवाचं चिंतन केलं तरी देव तुमच्यावर कृपा करतो. महिला वर्ग, तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही दळायला जाता का? दळायला आता इथल्या महिला दळायला नाही जात, बापे जातात. आपण सगळेजण दळायला जातो. दळायला गेल्याच्या नंतर त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, अरे तुम्ही दळताय ना, दळता दळता विठ्ठल म्हणा तरी देव कृपा करतो. कशा करता? दळता दळता विठ्ठल विठ्ठल म्हणा. बरेचसे माणसं दळायला गेल्याच्या नंतर याचं त्याचं असं दळतात. बरोबर का नाही? हे खरंय. आता समाधान भाऊ याच्यातले काय हसले म्हणजे हे दळतात 100%. दळण सोडून दळतात. विठ्ठल विठ्ठल भाऊ पुढे या. भाव असताय. मला 1-2 मिनिटात माझा भाव सांगून बरोबर सेवा थांबवतोय. 2 मिनिटं फक्त पुढे गेलोय. विषय असा आहे, दोनच. विठ्ठल विठ्ठल आपण शहरात राहणारी माणसं आहे. आपण परमार्थ जगला पाहिजे, आपण परमार्थ जगवलं पाहिजे. गजानन महाराजांचं प्रांगण आहे, या प्रांगणात संध्याकाळी बसून बाबांसमोर बसलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, एक नम्रतेची विनंती आहे. आपण शहरात राहतो ना, आपल्याकडे थोडस विचार जर केला तर माणसं आपल्याला स्वतःला खूप सुशिक्षित समजतं. आम्ही खूप शिकलोय, आम्ही खूप मोठं झालोय, आमच्यामध्ये बदल झालाय. एक गोष्ट लक्ष देऊन ऐका, तुम्ही सुशिक्षित असाल पण सुसंस्कारित असणं मात्र फरक आहे. आपण वेल एज्युकेटेड आहोत, वेल सेटेड आहोत, पण सगळ्यात महत्वाचं आमच्या ठिकाणी संस्कार. लोकांना काय वाटतं शिकणं म्हणजे काय? 4 पुस्तकाचं ज्ञान मिळवणं याला शिकणं म्हणतात. कोणी ओळखतं? एक बाई भाजीपाल्याचं बाजार करायला मार्केटला गेली आणि गेल्याच्या नंतर बिचारी आमची गावाकडची खेड्याकडची पाथर्डी गावाची बाई होती. तिने भाजी घेणाऱ्या माणसाला सहज विचारलं, का हो ताई खूप शिकलेले दिसताय. म्हणे तुम्ही कसं काय ओळखलं माझी बायको खूप शिकलेली? अहो म्हणे मला कळतं तुमची बायको खूप शिकलेली. म्हणे माझी बायको पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत इंग्लिशमध्ये शिकली, तिचा कधीच दुसरा नंबर आला नाही, पहिलाच नंबर आला. पण मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही कसं काय ओळखलं का ती एवढी शिकलेली? म्हणजे साधं आहे, तिने माझ्याकडनं टोमॅटो खरेदी केले, ते पिशवीच्या खाली टाकले, दीपक महाराजांकडनं घेतलेलं कलिंगड मात्र वर टाकलं. मला एक सांगा, नाही एक आमच्या व्यापक अंगाने बोलतो विनोदाचा भाग. म्हणजे काय झालं, घरी जाईपर्यंत टोमॅटो शॉस करायची गरज नाही, तो तिथं जागेवरती झाला. सांगायचं तात्पर्य सुशिक्षित वाटतो, सुसंस्कृत झालं पाहिजे. कसं होईल? आपल्या घरात असणाऱ्या पोरीला सांगा, ताई उमरा तुझ्यासाठी लक्ष्मण रेषा आहे, जोपर्यंत तू लक्ष्मण रेषेच्या आत तू कशी वागते मला अडचण नाही, पण ज्या वेळेस त्याच्या बाहेर जायचंय तुझ्या कपाळावरती टिंकली पाहिजे, हातामध्ये बांगड्या पाहिजे. ही आमची धर्म संस्कृती जी जागा शिकवते ती कीर्तन. आम्हाला इथं शिकायला मिळतं. हे घरातल्या मुलाला सांगा, कपाळावरची गंध लाव, हातामध्ये एखादा धागा घाल, कड घाल. ही आमची संस्कृती आहे. कपाळावरचा गंध, हातातला धागा हे आमच्या हिंदूंचं असलेलं एक लायसन आहे. आणि ते लायसन आपण जपलं तर या गाडीकडे बघण्याची दृष्ट कोणी करणार नाही. एवढीच कीर्तनातून मी विनंती करतो, धर्म जपा, धर्म जगा आणि धर्म सांभाळा. आजच्या कीर्तनाकरता उपस्थित या प्रभागाचे विद्यमान नगरसेवक, आमच्या सगळ्या कीर्तनकारांवरती एक मायेनं प्रेम करणारे व्यक्तिमत्व. कुठंही काही अडचण झाली तर हक्कानं फोन करा, संपर्क करा. आणि या प्रभागामध्ये परमार्थाचे कार्यक्रम उत्तरोत्तर वाढवणारे आमचे बाळाभाऊ असतील, त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. आता ते आपले विद्यमान नगरसेवक, त्याच पद्धतीने ताई असतील, आमचे संदेश भाऊ असतील, ही सगळी माझ्यावरती प्रेम करणारी माणसं, आपल्या नगरावरती प्रेम करणारी माणसं, कैलास भाऊ असतील, संजू भाऊ असतील, ही सगळी उपस्थित आहे. आणि त्याच पद्धतीने संपूर्ण महाराज मंडळी, होळवळे बाबा आणि माझे बाल मित्र, एक गोड वक्ते
आपल्या भागाचं भूषण युवा कीर्तनकार दीपकजी महाराज बोरजे या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला मी पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय